केसरी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बघूया सविस्तर बातमी थेट तुमच्यापर्यंत। अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू। नमस्कार, आपण पाहत आहात केसरी न्यूज मराठी। आजची धक्कादायक बातमी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथून समोर येत आहे, जिथे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातच गंभीर दुर्लक्ष आणि गैरव्यवस्थेचे चित्र उघड झाले आहे। अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात सध्या अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छतेऐवजी अस्वच्छता, दुर्गंधी आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील क्रमांक 14 कर्मचारी रूममध्ये दिवसभर लाईट आणि दोन पंखे सुरू ठेवले जात आहेत, ज्यामुळे शासनाच्या विजेचा थेट अपव्यय होत आहे। हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून सरकारी निधीचा अपव्यय असल्याचे बोलले जात आहे। याचबरोबर रुग्णालयाच्या गेटमधून आत प्रवेश करताना लोखंडी पाईपचा अँगल तुटलेला असून तो अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे। यामुळे कोणत्याही क्षणी रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांचा पाय घसरून गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले दिसून येत आहे। पाण्याचा निचरा न झाल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। हेच पाणी रुग्णालयाच्या आजूबाजूला साचल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढू शकतो। रुग्णालयातील शौचालयांची परिस्थितीही अत्यंत वाईट आहे। शौचालयात बाटली किंवा पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नाही, त्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन सर्वत्र थुंकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वच्छतेच्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। तसेच पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत आहे, त्यामुळे रस्त्यावर चिखल आणि घाण निर्माण झाली आहे। यामुळे रुग्णांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। इतकंच नाही तर या परिसरात ग्रामीण रुग्णालयासोबतच जिल्हा परिषद हायस्कूल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृह आणि BSNL कार्यालय देखील आहे। म्हणजेच या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि अधिकारी ये-जा करत असतात। मात्र या सर्व कार्यालयांना जोडणारा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले जात आहे, तरीही संबंधित प्रशासन आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या रुग्णालयातील अशा गंभीर दुर्लक्षाला जबाबदार कोण? या सर्व गैरव्यवस्थेवर कारवाई कधी होणार? या प्रकरणात स्थानिक आमदार, खासदार, राज्यसभा खासदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की रुग्णालय परिसर तातडीने स्वच्छ करण्यात यावा, तुटलेल्या पाईप आणि धोकादायक जागा दुरुस्त करण्यात याव्यात, पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। अन्यथा येत्या काळात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। ही होती अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातील वास्तव परिस्थितीवर आधारित आमची विशेष बातमी। अशाच ताज्या आणि निष्पक्ष बातम्यांसाठी केसरी न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। अर्धापूर, महाराष्ट्र।